नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जनता दरबार घेतलेला आहे। बोपोडी औंध भागामध्ये या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणच्या त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा जनता दरबार यांनी घेतलेला आहे। या जनता दरबार संदर्भात आलेले जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या आता आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशीच बोलूयात, काय त्यांनी या जनता दरबारातनं काय काय समस्या त्यांना समजल्यात आणि कोणत्या समस्या मार्गी लागणार आहेत। आज आपल्या औंध रोड आणि डीपी रोडच्या सगळ्या समस्यांबाबतीत बोपोडीमध्ये आपल्या शेवाळे हॉस्पिटलमध्ये आज जनता दरबार हा सकाळी 12 ते 2 आत्ता पार पडला। उपस्थित आमचे बंडूभाऊ ढोरे आहेत, आमच्या वाडेकर ताई आहेत, आमचे आनंदजी छाजेड आहेत, उपस्थित सर्वच बंडू कदम आहेत, उपस्थित सर्व ह्या परिसरातील सर्व नेते मंडळीसुद्धा उपस्थित होते। आणि मुळात हा जो खडकी रेल्वे स्टेशनच्या इकडे जो काही गेट आता त्याचं बांधकाम चालू आहे किंवा गेट आता करण्यात आलं आहे त्याच्याबद्दल ज्या इकडच्या नागरिकांचा जो काही विरोध आहे तो समजून घेतला आणि ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारे अडचण न होता, कारण तिथं समोर शाळा आहे, सगळ्या सोसायटीज आहेत, त्यामुळे त्याच्यानी इथं साई चौकात ऑलरेडी ट्रॅफिक खूप होते, त्यामुळे त्या ट्रॅफिकला अजून त्यात वाढ होऊ नये ह्यासाठी DCP ट्रॅफिक यांच्याशी चर्चा करून रेल्वेशी चर्चा करून मार्ग काढू असा एक विषय आज इथे झाला। आणि त्याच पद्धतीने बरेच नागरिक आज भेटून औंध रोड आणि DP रोडबद्दल भाऊ पाटील रोडबद्दल जो काही त्यांच्या समस्या आहेत त्या त्यांनी मांडल्या। त्या अनुषंगाने जे आपले वॉर्ड ऑफिसचे सर्व सहकारी होते त्यांना ते विषय सांगितले गेले आणि उर्वरित जे विषय आहेत ते घेऊन पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सोडवणार आहे, आम्ही सगळे मिळून सोडवणार आहे। अशा प्रकारे एक उत्तम जनता दरबार आज पार पडला।